सरकारनं काही चर्चा झाली का आणि तुमच्या का सहकारी तब्येत देखील खालावीची माहिती त्यांना रेफर केल्याची माहिती? हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आमचे वरिष्ठ सहकारी दखने साहेब, बाळासाहेब दखने यांचा आत्ता BP लो झाला, शुगर लो झाली, त्यांना शरीरामध्ये त्यांचा त्राण राहिला नाही, त्यामुळे त्यांना आता ॲडमिट करावं लागलं. पण ह्याच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंना परवा दिवशी जे शंभूराज देसाई रात्री 2 वाजता ते फोन करून विचारतात की मनोज दादा तुम्हाला बरं वाटतंय का, तुम्ही सलाईन घ्या. आणि मग मनोज जरांगे 3 ते 4 सलाईन लावतात. सलाईन लावल्यानंतर ग्लुकोज घेतल्यानंतर उपोषण सुटतं. पण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, हे असं सवतीची वागणूक महाराष्ट्र सरकार देत आहे. आणि हे सगळा अख्खा महाराष्ट्रातला तमाम 60% OBC समाज बघतोय. आमचा एक सहकारी ॲडमिट झाला पण त्याला साधा कोणाचा फोन आला नाही. आम्हाला कोणत्या मंत्र्याचा फोन येत नाही, आम्हाला कोणत्या मुख्यमंत्र्याचा फोन येत नाही, आम्हाला कलेक्टरचा फोन येत नाही. हीच वागणूक महाराष्ट्रामध्ये दिली जाते. आता सर्वात महत्त्वाचा विषय, जे सगळे सोयरे हा अति हुशार मनोज जरांगे त्यांनी जो लावून धरलाय, मला महाराष्ट्रासमोर हा अध्यादेश आणायचा आहे. हा सगळे सोयरेचा अध्यादेश आहे. याच्यामध्ये काय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, SBC, इतर मागासवर्ग यांचे जातीचे दाखले देण्याचा अधिनियम 2000, ह्या अत्यंत महत्त्वाच्या अधिनियमामध्ये ह्या मनोज जरांगेचं ऐकून हा असा सगळे सोयरे हा शब्द ही व्याख्या टाकण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणतंय सरकार की ज्याच्याकडं महसूल पुराव्यामध्ये कुणबी नोंदी नाही आहेत, ज्याच्या आजोबाच्या नाही आहेत, ज्याच्या पंजोबाच्या नाही आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांनी त्याच्या सगळे सोयऱ्यामधील म्हणजे त्याचे जे सोयरे आहेत, लग्न नातेसंबंधातलं जे नातेवाईक झालेले आहेत, जे गणगोतातले आहेत, त्यांच्यातल्या कुणाचं पण सांगायचं की हा माझा सगळे सोयरा आहे, एक ॲफिडेविट द्यायचं आणि त्याची जात मला लागू होणार. सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रासमोर मला आणायचं आहे, याच्यामधून अनुसूचित जाती जमाती SC STच्या आरक्षणाचा पण बोजवारा उडणार आहे. OBC बरोबर SC STचं आरक्षण पण यांनी संपुष्टात येणार आहे. हे माहिती आहे का? एकनाथ शिंदेला काय महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? हे जर सगळे सोयरेचा JR किंवा ही व्याख्या जर अशा कायद्यात आली ना, तर एका महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील पाहिजेल त्या व्यक्तीला पाहिजेल त्या जातीचा दाखला दिला जाईल. कुणाला SCचा पाहिजेल SCचा दाखला घ्या, कुणाला STचा पाहिजेल STचा दाखला घ्या, कुणाचा ह्याचा आरक्षण आहे त्या जातीचा दाखला घ्या, ह्याचे रेट ठरतील. आणि हे सगळं हा घोडे बाजार, हा काळा बाजार एकनाथ शिंदेना करायचा का? या मनोज जरांगेचं ऐकून ह्याला किती अक्कल आहे, हा किती शिकलेला आहे, ह्याला कायदेमंत्री करता का तुम्ही? एकंदरीत आता परवा दिवशी मनोज जरांगेंच्या इथं राजरत्न आंबेडकर आलते आणि ते ढाळाढाळा रडले. मनोज जरांगेच्या केसाला धक्का लागला तर आम्ही सोडणार नाही. माझं आदरणीय राजरत्न आंबेडकरांना विचारणं आहे, जे आरक्षण संविधानामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 341, 342 कलमामधून दिलंय, त्या आरक्षणाला नख लावायचं, त्या आरक्षणाचा घात करायचा, हा सगळे सोयरेचा कायदा काल तुम्ही ज्याच्यासाठी जाऊन रडले त्याची आग्रह आहे, त्याचा हट्ट आहे की हा असा शब्द त्या कायद्यामध्ये टाकावं. मग माझं राजरत्न आंबेडकरांना म्हणणं आहे की तुम्हाला त्याची काळजी आहे का तुमचे पंजोबा आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची काळजी आहे? याच्यावर बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. अधिकृतरित्या सगळे सोयऱ्याला विरोध केलेला आहे. त्यांनी बोलून दाखवलंय की SC ST OBCचं आरक्षण याच्यामुळं संपुष्टात येईल. त्यांच्या भूमिकेचं OBC म्हणून मी स्वागत करतो. पण इतर SC STचे जे नेते आहेत, मग राजरत्न आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, ST समाजातील नरहरी झिरवळ असतील, बाबा आत्राम असतील, गावित असतील, यांनी याच्यावर भूमिका जाहीर करावी. आमच्या दलित बांधवांचं, अनुसूचित जाती जमातीतील बांधवांचं आरक्षण ह्या सगळे सोयरेच्या कायद्याने संपणार आहे. त्यामुळं तुम्ही भूमिका जाहीर करा, याला विरोध करा, नाहीतर तुमच्या येणाऱ्या पिढ्या ह्या तुम्हाला माफ करणार नाहीत. काल इथं जो प्रकार झाला OBCंवर, आता त्या जरांगेने टीका केली की आमची अवस्था बिकट आहे, आमचा रोड अडवला जातोय.
मग माझं असं म्हणणं आहे, मनोज जरांगे, ज्यावेळेस तू गावबंदी केली होती, आमच्या ओबीसींची घरं पेटवली गेली, नाभिक समाजाच्या आमच्या बंधूंची दुकानं फोडली गेली, कुंभार समाजाच्या व्यक्तींवर हल्ले केले गेले, त्यावेळेस हा सामाजिक सलोखा कुठं होता? त्यावेळेस तुझी सामाजिक सलोख्याची भूमिका कुठं होती? तू धमक्या देतो. 2 दिवसापूर्वी हा रोड बंद होता समोरून, दोन्ही ओबीसीच्या उपोषणाच्या समोरून जाणारा. याच्या अट्टामुळे रात्री 1:30 वाजता त्यांनी शंभूराज देसाईंना फोन केलाय आणि म्हणला एक बॅरिकेड काढा. का? एकीकडे सांगायचं आम्हाला कुणाला खेटायचं नाही, आम्हाला कुणाला खेटायचं नाही, आणि इथं चिथावणी द्यायची. आमच्या समोरनं ते इथनं जाणार, घोषणा देणार, घाणेरडे हावभाव करणार. मग आरेला कार्य झालं, क्रियेला प्रतिक्रिया दिली, तर आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना, ओबीसीच्या समर्थकांना तुम्ही अपराधी ठरवणार, त्यांच्या गुन्हे दाखल करायचे. मग या आंतरवाली सराटीमध्ये 70 ते 80 पोलिसांची डोकी फुटली गेली. याला राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी SIT चौकशी स्थापन करा अशी मागणी केली. तो SITचा अहवाल कुठे? कुणाला वाचवतं हे सरकार? सरकार हे संविधानावर चालतं, लोकशाहीच्या तत्वावर चालतं का ही मराठेशाही आहे? मनोज जरांगेला एक न्याय आणि ओबीसींना एक न्याय. मनोज जरांगेंच्या मागणीच्या याला दबाव पडून जे काय महाराष्ट्रामध्ये गुन्हे झाले आंदोलनासंदर्भातले ते तुम्ही मागं घेतले, आणि आमच्या ओबीसींच्या आंदोलनातले हे आमचे विजू भाऊ खटकेत, यांच्या गुन्हे दाखल आहेत. मग सामाजिक गुन्हे फक्त मराठ्यांचेच मागं घ्यायचे का? असा तुम्ही न्याय देणार आहे का? तर एकंदरीत हे जे एकनाथ शिंदेचं जे चालू आहे किंवा या राज्य सरकारचं जे चालू आहे, एकाला सोन्याचा चमचा आणि दुसऱ्याला दुजाभाव, हे ओबीसी पाहतोय, हे खपवून घेणार नाही. हा मनोज जरांगे आता म्हणला की हे भुजबळ कसं दिसतंय, भुजबळ कसं खातंय, त्याचं पोट साफ होतं का? तो जे भाषेत बोलतो ते आता मी बोलत नाही. अरे मनोज जरांगे, तू काय मूळव्याधाचा डॉक्टर आहे का? तुझा नंबर देऊ का सगळ्यांना पोट ज्याचा साफ होत नाही त्याला? तोंडाचा मूळव्याध झालाय मनोज जरांगेला. आम्ही ओबीसींनी कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्याला किंवा इतर कोणत्याही समाजाच्या राज्यकर्त्याला कमरेखालच्या भाषेत बोललेलो नाही. तुला एकट्याला शिव्या देतात, आम्हाला शिव्या देता येत नाहीत का? बेडर, रामुशी, वैदू, कायकाडी, ह्या आमच्या या तांड्यातून वस्तीतनं शिव्यांचा जन्म होतोय. अरे तू एकपट देशील तर आम्ही 10 पट शिव्या देऊ. त्यामुळं तुझं हे घाण तोंड, हे वाचाळ तोंड, घाणेरडं तोंड बंद कर. गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्रातलं मराठा समाजातील असतील, प्रत्येक समाजातील असतील, महिला भगिनी, लहान मुलं, हे तुझं गरळ ओकलेली बघतोय. ज्या समाजाचं तू प्रतिनिधित्व करतोय त्या समाजाच्या इज्जत घालवू नको, त्या समाजाचा मान ठेव. जे आम्ही मोठा भाऊ म्हणतो, मराठा समाजाला जे नावाजलं जातं ते त्याची नाचक्की करायचं काम तू करतोय. आमच्या भुजबळ साहेबांना, आमचे 374 जातीचे 6 कोटी ओबीसींचे ते नेते, इथनं पुढे जर तू काय बोलला ते भुजबळ साहेब तर बाजूला राहतील, आम्ही तुला पुरून उरू, जशाच तसं तुला हे करू. आणि जे चिथावणी जे म्हणतोय किंवा इथं दंगल घडवतात, दंगल घडवला पर्यायी रोड दिला तर तुला अडचण काय रे? रोड पर्यायी देऊन द्यायचा नाही, इथनं समोरनच हे करायचं. तुतारीची सुपारी घेऊन तू असलं काहीतरी हे बोलणं बोलतोय. त्यामुळं मनोज जरांगे, कायद्याची मागणी आहे, नैतिकतेची मागणी आहे, तांत्रिकदृष्ट्या जे विषय आहेत, तू कायद्याची मागणी मांड ना, कायद्याची तथ्य समोर आण ना. गॅजेट आहे, गॅजेट समोर आण. काल 10-12 गॅजेट आम्ही समोर आणले, त्याला उत्तर दे. कुठेतरी वाचाळ वेळासारखं काहीतरी बोलायचं, महाराष्ट्राची सामाजिक सलोखा बिघडवायचं. मनोज जरांगे असं करू नको. अहो इथलं स्थानिक खासदार बंडू जाधव रात्री 2 वाजता मनोज जरांगेला भेटायला येतोय. तुला बाकीच्या इथल्या सगळ्या आमच्या या तालुक्यातलं, या जिल्ह्यातल्या ओबीसींनी मतं नाही दिली का? त्यामुळे ओबीसींनो लक्षात ठेवा, जो कोण नेता या मनोज जरांगे जिथं पाय घड्या घालतोय ना, त्याची हाजी करतोय ना, त्या सगळ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी लक्ष ठेवून आहोत. त्यांना बराबर आम्ही धडा शिकू. तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये हे जे काही चाललंय, ओबीसी लक्ष ठेवणे. जर ओबीसीच्या आरक्षणाला हे असला सगळे सोयरा, ह्याच्यातून SC ST बांधवांचा पण घात होणार आहे. बाबासाहेबांनी जो सामाजिक न्याय आणि प्रस्थापितांविरुद्ध पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं म्हणून जी आरक्षणाची तरतूद केलेली आहे, त्याला कुठंतरी ह्या जरांगेच्या माध्यमातून त्याचा चेहरा करून नख लावायचं.
प्रयत्न राज्य सरकार करतंय तो आम्ही हाणून पाडू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.